शुक्रवारी 19 सप्टेंबर रोजी काळूस तालुकाखेड गावात काळूस विविध कार्यकारी सोसायटी वार्षिक सभा गोंधळात पार पडली। यावेळी अनेक सभासदांनी चेअरमन आणि संचालक मंडळावर अनेक प्रश्न उपस्थित केले। या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने अनेक शेतकरी आक्रमक झाले होते। 1.5 तास सभेत गोंधळ सुरू होता। दरम्यान गोंधळात संस्थेचे अध्यक्ष सभा सोडून निघून गेले। त्यानंतर सोसायटीचे सचिव शिवानंद साळुंखे यांनी आपली संपूर्ण बाजू मांडताना खळबळजनक आरोप केले आहेत। नंबर विनंती, वार्षिक सभा चालू असताना सोसायटीची वार्षिक सभा चालू असताना निंबी उरकत आल्यानंतर काही ठराव इतर चर्चेमध्ये विषय काढल्यानंतर चेअरमन आपले सभा सोडून गेलेले। तर आम्ही हा प्रश्न मांडायचा कुठं आमच्या शेतकऱ्याच्या वतीने सभा परत बरखास्त करता परत मुभा घ्यावा आणि स्टेटमेंट घेत नसाल त्यांनी त्याचा राजीनामा द्यावा। आरोप नाही माझ्या वडिलांना किंवा माझ्या केसात आमचा विषय वेगळा आहे। यांच्यावरती आहे का यांच्या वडिलांना केस याची काही संबंधित नाही। यांना जर चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संचालक सही लागत असेल तर द्यायला काय हरकत आहे। भाऊसाहेब ही सोसायटी बिनविरोध करताना मी होतो। लोकांनी तिथं शक्ती घेतल्या या ऑफिसला इथं ते जिवंत आहे। हा माणूस 6 महिन्यासाठी होता, याने 100 रुपये टेम्पो आठवून करून घेतलाय। तो हाताळी चक्रा मारतोय की मला तिथं बॉडीमध्ये घ्या। हेच 4-5 जण काय म्हणले की याला वर्षभर राहू द्या, 4 वर्ष त्याला घेऊ। 3 वर्ष संपले तरी यांनी राजीनामा दिला नाही। व्हाईस चेअरमन म्हणून तुम्ही जबाबदारी नाही कसं करायचं जेव्हा चेअरमन करील ना त्याच्यानंतर माझी सही असते। मी डायरेक्ट असं सही करणार चेअरमनच्या सही होत आहे। तुम्ही डायरेक्ट